आषाढी वारीमधल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोलापूर जिल्हा सरसावलेला आहे। सोलापूरमध्ये विसावलेल्या गजानन महाराज पालखीतल्या वारकऱ्यांसाठी श्री संत नाभिक दुकानदार संघानं मोफत दाढी कटिंगचा उपक्रम राबवला। 100 सेवेकरांसह एक महिला भगिनीनं सुद्धा या वारकऱ्यांची मोफत दाढी कटिंग केली आहे। दरम्यान 2004 पासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। पाहूया। शेगावचा राणा संत गजानन महाराजांची पालखी आता सोलापूर शहरातील उपलप मंगल कार्यालय या ठिकाणी मुक्कामी आहे आणि या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सोलापूरमधील चर्मकार बांधव असतील, परीट बांधव असतील आणि नावी बांधव असतील, ही त्यांची सेवा जी आहे ती मागच्या 22 वर्षापासून देत असणारं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकताय की चर्मकार बांधव जे आहेत ते या वारकऱ्यांच्या चपल्या असतील, बुटा असतील, त्यांना पॉलिश करून देणं, तुटल्या असतील तर त्या बनवून देणं, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ताई, काय सांगाल, आपण सध्या या ठिकाणी या वारकऱ्यांची सेवा करतायत, काय भावना आहे? यांची रामकृष्ण हरी ह्या आजोबांची ज्याची मी सेवा करते, मला खूप आनंद होते की इथं यांची पण करायला भेटते। घरी तर मी करतेच, माझं पार्लर पण आहे, दुसरीकडे पण मी करते, पण यांची करताना मला गजानन महाराजांची करताना असं वाटतं की स्वतः मी त्यांचीही करते। मला ही सेवा करताना खूप अगदी आनंद होत आहे। म्हणून तर मी म्हणले ना, प्रत्येक महिला ह्याच्यामध्ये यायला पाहिजे, सक्षम व्हायला पाहिजे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।